शिवसेनेच्या मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार, ऑपरेशन कमळवरून शिंदेंच्या मंत्र्यांची नाराजी, भाजपा मित्रपक्षांचे पदाधिकारी फोडण्याचा आरोप। उल्हासनगरमधून तुम्ही सुरुवात केलीत, यापुढे एकामेकांना पक्षात प्रवेश देऊ नका, भेटीला आलेल्या शिंदेंच्या मंत्र्यांनाच मुख्यमंत्र्यांनी सुनावलं, सूत्रांची माहिती। घटक पक्षातील नेते एकामेकांच्या पक्षात न घेण्याचा निर्णय, महायुतीत मिठाचा खडा पडणार नाही याची काळजी घेऊ, प्रत्येकानं पक्षाच्या आचारसंहितेचं पालन करावं, भाजपच्या इन्कमिंगवरून नाराजीच्या प्रश्नावर शिंदेंची प्रतिक्रिया। महायुती मजबूत, कुठलेही मतभेद मनभेद नाहीत, नाराजी असल्यास समन्वय समितीतून सोडवण्याचा प्रयत्न करू, शिंदेंच्या मंत्र्यांच्या नाराजीवर बावनकुळेंचं भाष्य। आता परत कुणीतरी गावाला जाणार, शिवसेना भाजपच्या वादावर आदित्य ठाकरेंनी शिंदेंना डिवचलं, स्वार्थापोटी मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार हा जनतेचा अपमान, ठाकरेंची टीका। शिंदेंच्या उमेदवारांविरोधात लढलेले ठाकरेंचे शिलेदार भाजपात, अद्वै हिरेसह राजू शिंदेंच्या हाती कमळ, हिरेंनी भुसेंविरोधात तर राजू शिंदेंनी शिरसाटांविरोधात विधानसभा लढली होती। प्रत्येकजण आपल्या पक्ष वाढवण्याच्या प्रयत्नात असतो, निवडणुकीच्या काळात याचं प्रमाण वाढतं, भाजपामधील इन्कमिंगवरती अजित पवारांची प्रतिक्रिया। मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये मुठे समितीचा अहवाल आला, पार्थ पवारांना क्लीन चिट, अहवालानुसार दिग्विजय पाटील, शीतल तेजवानी दोषी, पार्थ पवारांचं नाव नाही। बारामतीत अजितदादांच्या सहयोग निवासस्थान परिसरात अघोरी पूजेचा प्रकार, तिकीट मिळवण्यासाठी किंवा कापण्यासाठी अघोरी पूजा केल्याची चर्चा। अनगर नगरपंचायतीसाठी राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद, आमचा नाद करू नका, भाजपचा जल्लोष करत अजितदादांना इशारा, राजन पाटलांची सून प्राजक्ता पाटील बिनविरोध नगराध्यक्ष झाल्याचा दावा। अनगर नगरपंचायतीत अर्ज बाद केल्याच्या निर्णयाविरोधात उज्ज्वला थिटे कोर्टात जाणार, अर्ज भरताना कागदपत्रांची तपासणीही केली होती, माझा मुलगाही सोबत होता, मग त्याचीच सही कशी राहू शकते, थिटेंचा सवाल। अनगर नगर पाटलांच्या पळपुटे पुन्हा सिद्ध झालेला आहे, कितीही मोठा बाहुबली असला तरी एक महिला त्याला आव्हान देऊ शकते। उज्ज्वला थिटेंचा उमेदवारी अर्ज बाद झाल्यानंतर उमेश पाटलांची राजन पाटलांवर टीका। नवाब मलिकांना मुंबई सत्र न्यायालयाचा दणका, दाऊद इब्राहिमच्या मालमत्तांशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी मलिकांविरोधात आरोप निश्चित, पुढील सुनावणी 19 डिसेंबरला होणार। वकील असीम सरोदेंची सनद रद्द करण्याच्या निर्णयाला स्थगिती, बार काउन्सिल ऑफ इंडियाकडून 3 महिने सनद रद्दच्या निर्णयाला स्थगिती। मुळशी पॅटर्न फेम पिट्याभाई भाजपात, रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत अभिनेते रमेश परदेशींचा भाजपात पक्षप्रवेश, संघाच्या गणवेशात फोटो पोस्ट केल्यानं राज ठाकरेंनी सुनावलं होतं। बंद खोलीत शेकोटी पेटवणं बेतलं जीवावर, धुरामुळे झोपेतच गुदमरून तिघांचा मृत्यू तर एकाची प्रकृती गंभीर, बेळगावातील प्रकार। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील आरोपी अनमोल बिश्नोईच्या अमेरिकेतून भारतात आणलं जाणार, अनमोल हा लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ।